दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डीएसचे नाशिक शहराध्यक्ष राहुल जाधव यांनी सोमवार दिनांक 27 जुलै रोजी नाशिक रोड इथल्या विभागीय महसूल आयुक्तालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाविरोधात न्याय मिळावा आणि विविध मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। राहुल जाधव यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांवर कथितपणे हल्ला करणाऱ्या व्यक्तींना ओळखून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी, तसंच या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। याशिवाय नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी स्वतंत्र कायदा करून देखरेख समिती स्थापन करावी, संपूर्ण देशात समान शिक्षण व्यवस्था लागू करावी, खाजगी शिक्षण क्षेत्रात आरक्षण लागू करावं, जखमी विद्यार्थ्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानं उचलावा आणि जखमी विद्यार्थ्यास 5 लाख रुपयांची भरपाई द्यावी अशा प्रमुख मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत। या आंदोलनाची शासनानं तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमरत्न चौकेकर, राष्ट्रीय सचिव मिलिंद जाधव, प्रदेशाध्यक्ष कैलास पगारे, सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव आणि बंटी थोरात यांनी केली। या आमरण उपोषणाला अजय जाधव, अतुल चंद्रमोरे, सिद्धार्थ भालेराव, शुभम पगारे, रघुनाथ भागवत, स्वप्नील पगारे, किरण हिरे, प्रणव सोळशे, प्रतीक जाधव, चेतन पगारे, चंद्रकांत जाधव, भारत जाधव, आर्यन पगारे, नागार्जुन नवरे, वैभव कढरे, ओम जाधव, शुभम चव्हाण, संदेश पवार, संकेत करकटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला। दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनानं तातडीनं ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत असून मागण्या पूर्ण होईपर्यंत राहुल जाधव आपला आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।